गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील पालखेड फाटा ते कोराटे शिवार रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी यांनी केले। कोराटे येथे आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी दिंडोरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुदर्शन आवारी यांनी ग्रामपंचायतला भेट दिली आहे। यावेळी ग्रामपंचायतमध्ये सरपंच अश्विनी तोडके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे। बैठकीमध्ये कोराटे शिवार रस्त्याबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी दिगंबर शिंदे यांनी सांगितले की ग्रामपंचायतच्या वतीने रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना यापूर्वीही सूचना केल्या व नोटीस देखील देण्यात आल्या, मात्र याबाबत या शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचे गांभीर्य नसल्याने या रस्त्याची दिवसेंदिवस या गवतामुळे झाडाझुडपांमुळे रस्त्याची वाट लागली आहे। या वाढलेल्या गवतामुळे सध्या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने धोका निर्माण झालाय। त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने वन विभागाला देखील पत्र देण्यात आले। या रस्त्याने पालखेड येथील व कोराटे येथे शालेय विद्यार्थी ये जा करत असतात, त्यांच्या जीविताला देखील धोका आहे। दळणवळणाच्या तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे असे शिंदे यांनी सांगितले। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतला सहकार्य केले पाहिजे। या रस्त्याच्या कडेला कोणीही गवत लावू नये, सर्वांनी एकत्रित येऊन हा महत्त्वाचा रस्त्याचा प्रश्न सोडवला पाहिजे। याबाबत ग्रामपंचायतीला अपेक्षित असलेले सहकार्य दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येईल असे सांगितले। यावेळी आवारी यांनी या रस्त्याची पाहणी केली आहे। याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक आवारी यांचा ज्येष्ठ नागरिक मोतीराम मालसाणे, सचिव सुदाम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तर ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक आवारी व सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, पोलीस हवालदार शिंदे यांचा सरपंच अश्विनी दोडके, ग्रामपंचायत सदस्य संगीता शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष गोरख शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अंबादास कदम, शरद वदादे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन चिंतामण कदम यांनी केले, तर आभार सुदाम शिंदे यांनी मानले। यावेळी प्रभाकर शिंदे, विठोबा कदम, कचरू कदम, शिवाजी कदम, बबलू कदम, कर्मचारी विजय गवळी, वर्षा निकम, खंडू कराटे, अश्विनी बोरसे आदींसह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।